मनपा महिला उद्योजका मेळाव्याचा समारोप. अनेक महिलांच्या कला कौशल्याला मिळालं व्यासपीठ. नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात मागील 7 दिवस सुरू असलेल्या महिला उद्योजका मेळाव्याचा मंगळवारी समारोप झाला. रेशीमबाग मैदानात सायंकाळी आयोजित समारोपीय कार्यक्रमाला मनपा उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त डॉक्टर रंजना लाडे, मनपा महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती श्रीमती प्रगती पाटील, माजी नगरसेविका श्रीमती सारिका नांदुरकर, श्रीमती कीर्तिदा अजमेरा, हनुमाननगर झोनचे सहाय्यक आयुक्त श्री नरेंद्र बावनकर, कनिष्ठ अभियंता श्री सचिन चामटे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती कविता इंगळे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती प्रीती राजदेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील महिला उद्योजिका महिलांच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्या गृहोद्योगातील हस्तकौशल्याचा विकास व्हावा, त्यांच्या पाक कौशल्याला चालना मिळावी, तसेच बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावं या हेतूने महिला उद्योजिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात समाज विकास विभागाच्या आयुक्त डॉक्टर रंजना लाडे यांच्या नेतृत्वात 5 ते 11 मार्च 2025 या कालावधीमध्ये हा मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या समारोप समारंभात 7 दिवसात सर्वात जास्ती विक्री केलेल्या स्टॉल्सला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं. तसेच समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. या मेळाव्यात 30 लाखांच्या वर स्टॉल्समधून विक्री करण्यात आले. महिलांनी 7 दिवसांचं नाही तर 365 दिवस उद्योजका म्हणून कार्य करावं, महिलांचं कार्य आणि नाव समाजात समोर आणावं, असे समारोप कार्यक्रमाच्या वेळी बोलताना मनपा महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती श्रीमती प्रगती पाटील म्हणाल्या. तसेच त्यांनी समाज कल्याण विभागाने महिला उद्योजका मेळावा यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल कौतुक केलं. 11 मार्च कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात आला. आठवडाभर रंगारंग कार्यक्रम आणि विविधरंगी उत्पादनांच्या स्टॉलची मेजवानी या मेळाव्याच्या माध्यमातून नागपूरकरांना मिळाली. या मेळाव्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भेट देऊन नवउद्योजक महिलांना प्रोत्साहन दिलं. मेळाव्यामध्ये महिलांचा व्यवसाय उद्योगासोबतच त्यांच्या कौशल्यालाही व्यासपीठ मिळवून देण्यात आलं. मेळाव्यात पाककला स्पर्धा, महिलांकरता शासकीय योजनांची माहिती, क्रीडा स्पर्धा, महिलांकरता आरोग्य तपासणी, तयार केलेल्या वस्तूंच्या पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग, ई मार्केटिंग आदींचं प्रशिक्षण, युवतींकरता रोजगार मेळावा असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामुळे अनेक महिलांच्या कौशल्याला नवी दिशा मिळाली. महिला उद्योजिका मेळाव्यात विविध महिला उद्योजिका बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीकरता 250 स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले. मेळाव्यात मनपातर्फे महिलांच्या सक्षमीकरणाकरता सुरू असलेल्या विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना तसेच दिव्यांग महिलांना धनादेश वितरित करण्यात आले. मेळाव्याला केंद्रीय परिवहन महामार्ग विभाग मंत्री श्री नितीन गडकरी, सुप्रसिद्ध गायिका व समाजसेविका श्रीमती अमृता फडणवीस, विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे आदी मान्यवरांनी भेट दिली. तसेच महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉक्टर रंजना लाडे यांनी मेळाव्याला वेळोवेळी भेट देत दर दिवशी नियोजनाचा आढावा घेत मेळाव्यात झालेल्या कार्यक्रमांना आपली उपस्थिती दर्शवली आहे. या मेळाव्यात नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांची मेजबानी देण्यात आली होती. यात महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये श्री सारंग जोशी, मुकुल पांडे, निकिता जोशी यांच्यासह नागपूर शहरातील यशस्वी वाद्यवृंद यांनी आपली कला सादर केली. 6 मार्च रोजी श्री प्रसन्न जोशी आणि त्यांच्या चमूद्वारे गझल संध्या कार्यक्रमाचं सादरीकरण झालं. 7 मार्च रोजी श्री सचिन डोंगरे ग्रुप व अवंती काटे ग्रुप यांचं नृत्य रंग कार्यक्रम झाला. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका स्थापनेच्या अमृत महोत्सवानिमित्त फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं. 9 मार्च रोजी ऋषिकेश रानडे व त्यांच्या चमूचं लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. 10 मार्च रोजी श्री राजेश चिटणीस आणि त्यांच्या ग्रुपद्वारे हिंदी मराठी गाण्यांचा स्वरजल्लोष कार्यक्रम तसेच कॉमेडी तडका कार्यक्रम सादर करण्यात आला. 11 मार्च रोजी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात आला. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर
कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।